पुणे महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपण पाहतो की आंदोलन केलं जातं आणि सध्या पैसे जे आहेत ते या ठिकाणी उधळण्यात आलेले आहेत. आयुक्तांच्या केबिनकडे जाणारा रस्ता या ठिकाणी बंद केला. आपण पाहतो की पैसे उधळत बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये आंदोलन जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केलं जात आहे. शिवराज मोठेगावकरचे क्लासेस जे आहेत ते अनधिकृत बांधकामामध्ये सुरू आहेत आणि शिवराज मोठेगावकरला बांधकाम विभाग जे आहे ते पाठीशी घालते असा थेट आरोप बांधकाम विभागावरती आपण पाहतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पैसे उधळलेत, कोण पाठीशी घालते? मोठेगावकर बांधकाम विभाग मोठेगावकरांना पाठीशी घालतोय, अनधिकृत बांधकामांना अभय देतोय. आम्ही सातत्याने बांधकाम विभागाकडे पुराव्यानिशी निवेदनं दिलेली आहेत, तक्रार सादर केलेली आहे की बाबा या प्रकारची अनधिकृत बांधकामं आहेत की जी 15-15 वर्षापासून उभी आहेत, ज्यांना टॅक्स लावलेला नाही आहे, ज्यांच्याकडे भोगवटापत्र नाही आहे. आणि त्यातलाच एक भाग आहे जे मोठेगावकर क्लासेस ज्या आज कोणावर उधळले तुम्ही नक्की? आम्ही बांधकाम विभागाला देतोय की निदान हे पैसे घ्या आणि कारवाई करा, म्हणजे असे मोठेगावकर सरकडे भाडकाऊ जे आहेत ते भाडकाऊ पुन्हा जन्माला येणार नाहीत. हे मुलांच्या भवितव्याशी खेळत आहेत. 15 मिनिटं झाला अडवून ठेवलंय, सुरक्षा रक्षक जाऊ देत नाहीत. आयुक्तांना भेटायचं नाही तुम्हाला की भेटायला जातो? आयुक्तांना भेटायचं असेल नसेल माझा तो प्रश्न नाही. आम्ही जाणार ही आमची खात्री आहे. आम्ही आयुक्तांना भेटल्याशिवाय इथून परत जाणार नाही. पाहतो की मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पैसे जे आहे ते उधळत बांधकाम विभागाचा निषेध केला आहे आणि शिवराज मोठेगावकरला बांधकाम विभागाचे जे अधिकारी पाठीशी घालतात त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी जी आहे या ठिकाणी केली जाते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी.